मी शंभू महाराजांबद्दल वाचलं होतं तेव्हा इतके काही शहारे वगैरे आलेले नव्हते, पण आज जेव्हा प्रत्यक्षात हा मूवी बघतोय तर अक्षरशः अंगाला काटे आले. म्हणजे एकदम डोळ्यात पाणी चालू जेवढं सांगू नाही शकत. निशब्द, एकच प्रतिक्रिया निशब्द. पिक्चर संपल्यावर कोणाच्याच तोंडातून 5 मिनिटं तरी शब्द निघणार नाही. आकाश पाटील काय तुम्ही आज हा छावा पिक्चर बघितला, काय वाटलं? म्हणजे एकदम डोळ्यात पाणी चालू जेवढं एकदम काय अनुभव काय घेतला? नमस्कार, मी पल्लवी पाटील. मी शंभू महाराजांबद्दल वाचलं होतं तेव्हा इतके काही शहारे वगैरे आलेले नव्हते, पण आज जेव्हा प्रत्यक्षात हा मूवी बघतोय तर अक्षरशः अंगाला काटे आले आणि बस शंभूराजे. माझं नाव बाळकृष्ण सुधाकर शिंदे. काय सांगा तुम्ही हा पिक्चर बघितला? मी असं सांगाल, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या छाव्याला जन्म दिला तर प्रत्येक घरामध्ये हाच जन्म हो. हा छावा पिक्चर बघितल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे, काय सांगाल? ते दुःख प्रत्येकाला एक वाईट वाट. सुनील सकरतळे. काय सांगाल पिक्चर बघितला तुम्ही? या पिक्चर मध्ये नाशिकचा देखील सीन आहे. हो, नाशिक. काय सांगाल? नाशिक खूप छान सीन आहे. छावा हा पिक्चर संभाजी राजावरती आहे. काय वाटलं एकंदरीत पिक्चर? पिक्चर बघून एकत्र असं वाटलं की अंगात मध्ये रोष आले, अंगामध्ये शक्ती आली अशी पिक्चर बघून. खूप सुंदर पिक्चर नाव सांगा तुमचं. अनुपमा पाटील. तुम्हाला अश्रू अनावर झाले, नक्की काय पिक्चर मध्ये काय अनुभव घेतला? छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सगळ्या देशासमोर या पिक्चर म्हणून मी समजला. या पिक्चर मध्ये नाशिकचा देखील सीन हो, दाखवला. आहे. काय सांगाल त्याच्याविषयी? खूप छान वाटलं तसं. की सुरुवातीला जेवढा गोंधळ आहे राजांच्या एंट्रीला वगैरे, पण तुम्ही बघा आता जाताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. म्हणजे पिक्चर सांगू नाही शकत. निशब्द, एकच प्रतिक्रिया निशब्द. पिक्चर संपल्यावर कोणाच्याच तोंडातून 5 मिनिटं तरी शब्द निघणार नाही. हीच प्रतिक्रिया. प्रत्येकाच्या डोळ्यात पिक्चर सुटल्यानंतर मी पाणी आहेच आणि निशब्द आहे. कोणीच काही बोलू शकत नाही. 5 मिनिटं तरी समजायला लागतंय आपल्याला. नाशिकचा देखील या पिक्चर मध्ये सीन दाखवण्यात आलेला, तुम्ही बघितलं का? नाशिक बद्दल आहे नाही, नक्कीच अभिमान आहे. नाशिक आहे. रामसेज किल्ल्याचा उल्लेख केला असता तर अजून बरं वाटलं असतं, पण चला, आहे नाशिकचा उल्लेख आहे, तेवढंच आपलं ऊर भरून येतं. नाशिककरांसाठी तेवढं एक चांगलं आहे. आज मी मूवी बघितला. मी याच्या आधी सिरियल बघितली होती, अमोल कोल्हेंनी त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली होती, पण विकी कौशलनी एवढी खतरनाक ऍक्टिंग केली की प्रत्येक मोमेंटला मला त्याच्यामध्ये संभाजी महाराजच दिसत होते. परत शेवटी एवढी क्रूर हत्या केली ना, म्हणजे औरंगजेब त्यांच्या एका आरडाओरडण्यासाठी, म्हणजे त्यांना झालेला त्रास ऐकण्यासाठी तो वाटेल ते कदम उचलायला तयार होता, नाही का. म्हणजे जीभ काढली, डोळे काढले, नख काढले, पण संभाजी महाराजांनी जगदंब याच्याशिवाय कुठलाच आवाज नाही केला. तिथं पण तो यशस्वीच ठरला. पहिली गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांचं धैर्य. त्यांनी एवढा शेवटपर्यंत संयम ठेवला आणि औरंगजेबाला हरवण्यासाठी एवढं त्यांनी, म्हणजे डायरेक्ट जीभ डोळे सगळं काढले तरी त्यांनी त्याची मनोकामना होती ती पूर्ण नाही केली. तिथं पण त्यांनी हरवलंच त्याला. त्यामुळं आणि परत खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला, निर्दयी हत्या केली ना, त्याच्यामुळं मग दाखवलेलं पण आहे तेवढं. त्याच्यापेक्षा डेंजर केलंय, बट दाखवण्याचा प्रयत्न खूप भारी केलेला आहे पिक्चर मध्ये. हा खूप सुंदर पिक्चर होता. हा इतिहास असा पुढे आला पाहिजे, समाजापुढे आला पाहिजे, आणि खरं तर नवीन पिढीला हा इतिहास समजणं खूप गरजेचं आहे. आजची जी तरुण पिढी आहे ते जे पिक्चर बघता आलेले आहे आता, त्याचा विचार केला तर इतिहासातले जे पिक्चर आहे आपले आपला इतिहास सांगतात, आपल्या शौर्याचा इतिहास सांगतात, असे पिक्चर पुढे आले पाहिजे. आणि खरंच संभाजी महाराजांचा इतिहास पुढे येणं समाजाची गरज आहे, काळाची गरज आहे, आणि यातून नक्कीच तरुण पिढीला एक प्रेरणा मिळेल आणि एक शौर्य आपलं दिसून येईल. हा पिक्चर सुटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. काय बघितलं असं या पिक्चर मधला, काय सीन लोकांना भावुक करून गेला? हो, हे खरं आहे की पिक्चर बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले, आणि खरंच हे अश्रू आले याचं कारण की संभाजी महाराजांचं जे योगदान होतं, जे कार्य त्यांनी केलं, ते
धर्मासाठी जे ते लढले ते खूप खूप म्हणजे एक विदारक स्वरूप होतं ते, आणि त्याची तुलना नाही होऊ शकत. आणि त्याला निशब्दच आहे खरं सांगायचं तर त्या शब्द नाही त्यांचं त्याला सांगण्यासाठी. त्यांच्या शौर्याला, त्यांच्या हिमतीला, त्यांनी खूप खूप समाजासाठी, धर्मासाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आज करायचं असेल काही राजकारण, समाजकारण, तर त्यांचं जे योगदान आहे समाजासाठी त्याला आधार धरून आजचं राजकारण केलं पाहिजे, समाजकारण केलं पाहिजे. तर तितकं योगदान समाजात देऊन आणि समाज पुढे नेला पाहिजे. नाशिक मधला देखील इतिहासातले काही क्षण या चित्रपटात दाखवण्यात आलेले, काय सांगाल? हो, नाशिक मधला रामशेज किल्ला जो आहे त्याचा तर खूपच मोठा इतिहास आहे खरं सांगायचं. त्याच्यावर एक सेपरेट मूवी बनेल, पण या मूवीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, तिथला पण संघर्ष आलेला आहे. आणि तोही संघर्ष थोडक्यात पण खूप काही सांगून जातो आणि खूप काही त्याच्यातून दाखवलेला आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक भागातला इतिहास हा आलेला आहे. अर्थात पूर्ण महाराष्ट्रभरच संभाजी महाराजांचे युद्ध झालेले, पराक्रम त्यांनी गाजवलेला आहे महाराष्ट्रभर. त्यामुळं सर्व काही एका मूवीमध्ये कव्हर होऊ शकत नाही, पण त्यांनी तो प्रयत्न केला. पण मला तर वाटतं याचे पार्ट बाय पार्ट येऊन हा मूवी पुढे येईल. एक मूवीमध्ये संभाजी महाराज पूर्ण व्यक्त होणं, समजणं अवघड आहे. तर त्याला माणसाची तितका अभ्यास आणि हे पण पाहिजे, मनाची तयारी पण. तर ते संभाजी महाराज समजू शकता किंवा तितक्या प्रगल्भतेने ते समाजापुढे येऊ शकतं. ओके, थँक्यू.